आज सकाळी नेमकं काय झालं? नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचा जो खानापूर तालुक्यात एल्गार चालू आहे, त्या निमित्तानं आम्हाला आज सकाळी असं निदर्शनास आलं की कोणतीही शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठचा ड्रोन सर्वे या ठिकाणी आमच्या शेतातून जातो आहे. माता भगिनींनी लक्ष ठेवलं आणि त्या सर्वेला विरोध करण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला त्यामध्ये शासनानं आमच्याशी हातघाई केली. आमच्या माता भगिनींना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट केल्यामुळं भाग्यनगरमधल्या महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आणि आज सकाळी तुम्ही बघू शकता की 2 वाजता दुपारी तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहे. शक्तीपीठ महामार्ग हा कुणीही मागणी केली नसताना हा आमच्यावरती का लादता आहे हा पहिला प्रश्न आहे. समांतर रोड जो नागपूर गोवा आहे तो तिथं कुत्रं फिरत नाही, त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅफिक वळवावं. या ठिकाणी महापुराचा प्रचंड मोठा धोका होणार आहे. पलूस तालुका सगळा संपणार आहे. ज्या पद्धतीनं माशाच्या जाळ्यात ज्या पद्धतीनं मासे धरले जातात त्या पद्धतीनं माणसं आम्हाला महापुरामध्ये वाचवावी लागतील. मग तुम्ही तुमची ड्रोन शूटिंग त्या ठिकाणी करणार का हा आमचा प्रश्न आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक समस्यांना या ठिकाणी खानापूर, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्याला जावं लागणार आहे. याची आम्हाला चिंता आहे. खऱ्या अर्थाने 1,10,00,000 कोटीचं कर्ज या शासनावरती ह्या शक्तीपीठच्या माध्यमातून होणार आहे. आणि 2029ची निवडणूक तुम्हाला जिंकायची आहे. त्यामुळे तुम्ही जे काढलेलं जे अभियान आहे त्याला आमचा विरोध आहे. ही क्रांतिकारकांची पंढरी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी आहे. ह्या भूमीला आंदोलन नवीन नाहीत. मग तुषार जोशीसारखे तुम्ही अनेक वादग्रस्त जरी अधिकारी आणले तर त्यांनी तुफान सेनेचा अभ्यास करावा. मी एका तुफान सैनिकाचा नातो आहे म्हणून या ठिकाणी आंदोलनातला एक छोटासा भाग म्हणून या ठिकाणी गेले महिनाभर लढतोय. सकाळी 5:30 वाजता मला अटक करायला पोलीस आलते, परंतु मी त्यांनाही खऱ्या अर्थानं बुरून उरलो आणि आंदोलनामध्ये पुन्हा सहभागी झालो. त्यामुळं एकट्या दीपक लाडला अटक केली तरी खऱ्या अर्थानं हजारो दीपक लाड पुढे येतील आणि शक्तीपीठ आमच्या तालुक्याच्या मानगुटीवरून हे बूथ आम्ही हाणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सरकारला काय इशारा आहे? सरकारला असा इशारा आहे की या ठिकाणी जमीन कोणत्याही झेरॉक्स मशीनमधून कॉपी काढून मिळत नाही. ती पूर्वजांनी जपलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी 7-8 पिढ्या त्याच्यावरती प्रेम केलं. ती परंपरा आम्हाला पुढे न्यायची आहे. आणि अशी परंपरा असताना जर तुम्ही आमच्या संस्कृतीला हात घालत असला, काळ्या आई जो नातं जे आम्ही सांगतो त्याच काळ्या आईला तुम्ही जर हात घालत असला तर आम्ही तिचे पुत्र आहे. एक पाऊल पुढं होऊन सरकारशी मुकाबला करायला आम्ही तयार आहे.